मोबाईल राहिला असेल तर घेऊन जायचं. निलेश आहे निलेश. हॅलो. आजच्या दिवसातील दुसरा सामना रवी 11 वर्सेस ऋतिका फायटर्स. दोन्ही संघामध्ये पाहायला गेले तर पिल्लूभाऊ असे खेळाडू दिसतील आणि त्याचा एक नमुना म्हणजे नॉन स्ट्रायकिंगवर उभा असलेला श्रीकांत मासे आणि स्ट्राईकवर निलेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धाव जमा करतात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मारा करतील निलेशसाठी. ऑफ साईडच्या दिशेने पडवलेला चेंडू पाहूया इथे किती धाव पूर्ण होत आहेत. एक धाव पूर्ण केली, 2 धाव पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने संघाला समाधान मानावं लागतंय. संघाचं इथं खातं ओपन होतं 2 धावेने. बिनबाद 2. सुरेखची सुरुवात दोन्ही फलंदाज कडून. वैयक्तिक 2 धावसंख्येवर निलेश. थोडा तगडा असा खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला श्रीकांत मासे ज्याने कालच्या सत्रामध्ये होते सुरेख खेळी केली होती. परत एकदा वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन रवी आपल्या बॉलिंग बॉलवर तयार. 55 पार करून तो चेंडू टाकतात. पाहूया लेग साईडच्या दिशेने कडवला चेंडू. पाहूया किती धाव निघतायत. त्या 1 धाव पूर्ण केली आहेत. 2 धाव तिथे निघतायत. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि सुरेख असे इथे चपळाई पाहायला मिळते ते श्रीकांत आणि निलेश यांच्याकडून. या 3 धावेने संघाची धावसंख्या होते 5. बिनबाद 5. चांगली अशी सुरुवात इथे ऋतिका फायटर या संघाकडून. या ओपन मैदानात जर जिंकायचं असेल तर कमीत कमी 50 ते 60 धावांचं आव्हान ठेवायला पाहिजे आणि त्याचाच इथे नमुना पाहायला मिळते. थोडीशी सुरू कशी खेळली पण इथे बघूया किती धावा मिळत आहेत. या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 7. बिनबाद 7. वैयक्तिक 2 धावावर खेळतात ते श्रीकांत मासे सागोगावचा खेळाडू. एक मोठाचं नाव. तर एकदा रवी राईट वर मारा करतील श्रीकांत साठी. पाहूया आता मात्र ते थोडस बुचकळात पडतायत. सुरेख असे गोलंदाजी रवी यांच्याकडून. अवांतर धाव बाईच्या स्वरूपात. या 1 धावून संघाची धावसंख्या होते 8. KPL कोकण प्रीमियर लीग 2022 खरोखरच पहिलेच वर्ष पण तेवढे चांगली त्याची सुरुवात. प्रत्येक खेळाडूसाठी कुठला ना कुठला प्लॅटफॉर्म पाहिजे असतो. तोच प्लॅटफॉर्म इथे KPL ने मिळवून दिलाय. आपल्याला चांगले नवीन सितारे इथे झळकताना दिसत आहेत. परत निलेश खरोखरच सुलभ अशी गोलंदाजी रवी याच्याकडून पण तेवढंच गचाळचे क्षेत्र पाहायला मिळते ते रवी 11 संघाकडून. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 10. बिनबाद 10. थोडीशी संताची सुरुवात पण तेवढाच विस्फोरक फलंदाज निलेश आणि श्रीकांत अजूनही मैदानात.
निलेश स्ट्राईकवर. रवी एक 4-5 बॉलांचा रनअप घेऊन मारा करतील निलेश साठी. पंचाकडे दाद मागतायत आणि ते फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का निलेशच्या स्वरूपात आणि एक यशस्वी असं षटक रवी इलेव्हन संघाकडून. कर्णधार रवी यांनी चांगला जसा कमबॅक आणि निलेशला परलावं लागलंय ते वैयक्तिक 5 धावांवरती. निलेश परत 5 धावांवरती. संघाची धावसंख्या तिथे थांबलेली. एक गडी बाद 10. आता निलेशाची धाव घेण्यासाठी मैदानात बॅट्समन प्रणित. एक तगडा खेळाडू प्रणित. पाहूया प्रणित आणि श्रीकांत आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. कारण बाउंड्री लाईन पाहिली तर चारी साईडने ओपन. रवी इलेव्हन संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन. बॉलर नेम अनिकेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन अनिकेत मारा करतील श्रीकांत मासे यांसाठी. एक तगडा असा फलंदाज. पाहूया अनिकेत आणि लेग साईडच्या दिशेने पटवलेला चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा निघतायत. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 12. एक गडी बाद 12. एक विस्फोटक असा फलंदाज मैदानावर असताना श्रीकांत मासे ज्याने यावर्षीची DPL गाजवली होती. नागेशच्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा कुठल्या होत्या. तो श्रीकांत मासे स्ट्राईक एंडवर. परत अनिकेत आपल्या बॉलिंग वगैरे रेडी. पाहूया राईट वर मारा करते श्रीकांतसाठी. लेग साईडच्या दिशेने टकवले चेंडू. पाहूया पंचांचा निर्णय. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 16. एक गडी बाद 16. आता मात्र गती पकडली होती ऋतिका फायटर या संघाने. खरोखर सुरेशी फलंदाजी पाहायला मिळते ती श्रीकांत यांच्याकडून. 4-4 8-2 10. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळताना श्रीकांत. कानाच्या नावाने प्रसिद्ध असलेला श्रीकांत आपल्या बॅटिंग मार्कवर. परत एकदा अनिकेत मारा करते श्रीकांतसाठी आणि आता ऑफसाईडच्या दिशेने तटवले चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी निघतात. 2 धाव पूर्ण होतात आणि या ऑफ साईडच्या दिशेने तटवला 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 20. एक गडी बाद 20. आता मात्र ऋतिका फायटर संघाने गती प्राप्त केली आणि या 4 धावांच्या जोरावरती संघ पोहोचतो 20 धावेवरती. खरोखरच एक अशी घातकाची फलंदाजी श्रीकांतच्या बॅटमधून. आता स्वतःच असं अस्तित्व दाखवताना की मी का स्ट्राईकला खेळतोय. वैयक्तिक हे ते 14 धावांवरती खेळतोय ते श्रीकांत मासे. चांगला समाचार अनिकेत यांचा. अनिकेत परत एकदा राईट वर धावा करते श्रीकांतसाठी आणि आता तेवढाच जबरदस्त कमबॅक अनिकेत यांचा. एक तुझी तर एक माझी अशी लढत मैदानात पाहायला मिळते. श्रीकांत मासे वर्सेस अनिकेत. संघाची धावसंख्या 20 आणि आता मात्र लेगसाईडच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि हवेच्या अपोजिट साईडला फटका आणि फटका फसतो. इथे श्रीकांत मासे परततोय. बाद होऊन संघाला लागलेला सर्वात मोठा धक्का श्रीकांतच्या स्वरूपात. चांगलाच कमबॅक करत एक संघाला परत
वापसीचं दार ओपन करून देतोय आणि संघ परततोय. खरोखरच सुरेख अशी फलंदाजी. आणि श्रीकांत यांची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन खेळाडू श्री श्रीकांतची जागा घेण्यासाठी मैदानात श्रीकांत. या षटकातली काय चेंडू शिल्लक असताना परत एकदा अनिकेत मारा करतील आणि इथे एक चिकी शॉट पण थोडे क्षेत्ररक्षण अनिकेत यांच्याकडून. या एक धावेने संघाची धावसंख्या होते 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 21. 10.50च्या सरासरीने संघ चालतोय ते. या दिवसातील हा दुसरा सामना. मित्रांनो इथे कोणी विचारलं तर जरूर सांगा की सामना कुठे खेळवला जातोय. तर इथे भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणि मुंबई शहरामध्ये खर्डीच्या मैदानावरती हा सामना खेळवला जातोय. आणि खरोखरच सुरेखाचं आयोजन KPL यांच्याकडून आपल्याला या KPLच्या खेळताना हे खर्डीचं ऐतिहासिक मैदान. आणि आपल्याला इथे स्कोर म्हणून लागले होते विनय बने सर जे आपल्याला माहिती उपलब्ध. हॅलो हॅलो कुठं आहे? हॅलो अजिबात नाही आहेच नाही पण बाई. हॅलो 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 आहेच नाही. कुठं आहे? हॅलो हॅलो हा बस राहू दे. हॅलो हॅलो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. वैयक्तिक पहिला आणि 6 षटक घेऊन बॉलर नेम सांगायचंय. अशोक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रे षटक घेऊन अशोक लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू या पाहूया झेल बाद होत आहेत का. पण इथे 1 धाव पूर्ण होते. 2 धाव निघतायत. 3 धाव पूर्ण होत आहेत. या 3 धावाच्या संख्येने संघाची धावसंख्या होते 26. 2 गडी बाद 26. थोडी संताची सुरुवात. स्ट्राइक एंड वर श्रीकांत. पाहूया परत एकदा अशोक. आणि आता मात्र इथे थोडस गचाळचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते रवी 11 संघाकडून. त्याचाच मोबदला म्हणजे 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 27. 2 गडी बाद 27. परत एकदा अशोक प्रणित साठी. आणि आता मात्र या 6 धावा एक खडखडीत आणि दणदणीत असा षटकार पाहायला मिळतो तो प्रणित यांच्या बॅट मधून. प्रणित यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेला हा पहिला षटकार
या 6 धावेने संघाची धाव संख्या होते 33. 2 गडी बाद 33 आणि आता मात्र वेग पकडला येतो ऋतिका फायटर संघाने. परत एकदा अशोक मारा करतील प्रणीत साठी पण तेवढाच चांगला असा कमबॅक अशोक यांचा. 1 तेरी 1 मेरी असं करत सामना पुढे सरकतोय. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 34. 2 गडी बाद 34. खरोखरच असा या सुंदर अशा वातावरणामध्ये थोडीशी गरमी आहे पण तेवढ्याच गरमीचा असा हा सामना. आणि आता पाहूया किती धाव मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केले आहेत 2 धावा पूर्ण होत आहेत. पाहूया या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 36. 2 गडी बाद 36. 3 षटकाच्या समाप्तीनंतर इथे संघाची धावसंख्या होते 36. 2 गडी बाद 36. नाव सांगायचंय गौरव. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन गौरव. पाहूया प्रणीत साठी आणि इथे ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धाव निघतात. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 38. 2 गडी बाद 38. थोडी संताची सुरुवात पण शेवट पाहायला मिळेल तो कसा असेल तो पाहूया. पाहूया किती धावा निघतायत. खरोखर सुरेखाचा फटका. या 2 धावा या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 40. परत एकदा गौरव प्रणीत साठी. परत एकदा तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. 2 धावा. खरोखरच चांगली रनिंग पाहायला मिळते ते दोन्ही फलंदाजांकडून. प्रणीत आणि श्रीकांत. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 42. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा अशा 6 धावा अजूनपर्यंत गौरवाच्या षटकामध्ये. परत एकदा गौरव आपल्या बॉलिंग मार्गावर तयार. गौरव राईट वर मारा करतील
आणि प्रणित याने तडवला चेंडू 6 धावांसाठी. या 6 धावाने संघाची धावसंख्या होते 48. खरोखर आता मात्र गती पकडली आहे ती ऋतिका फायटर संघाने. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती प्रणित याच्या बॅट मधून. प्रणित वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. कमबॅक करतोय गौरव. परत एकदा गौरव. खरोखरच सुरेख अशी आता मात्र गोलंदाजी कमबॅक करतोय. थोडस बुचका टाकतोय तो प्रणित यांना काही चेंडू समजला नाही. संघाची धावसंख्या 48. आणि आता लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 52. 50 पार होते. बॉलर नेम अशोक. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून शेवटचे षटक घेऊन अशोक राईट मोर्द मारा करतील श्रीसाठी. आणि श्रीने तटवला चेंडू पाहूया 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी निघतायत. चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावेने संघ खरोखरच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. परत एकदा अशोक आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आणि स्ट्राईकवर आहेत श्रीकांत. तेवढा तगडा असा फलंदाज. अवांतर धावसंख्या व्हाईटच्या स्वरूपात. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 57. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला अशोक यांच्याकडून आणि त्याचा फायदा होतोय तो अपोजिट संघाला. परत एकदा इथे पाहायला खराब चेंडू मिळतो आपल्याला तो अशोक यांच्याकडून आणि संघाची धावसंख्या होते 58. 2 गडी बाद 58. परत एकदा अशोक आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. मारा करतील ते श्रीकांत साठी आणि पाहूया परत एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 59.
सलग 3 चेंडू वाईट फेकतोय तो अशोक. परत एकदा अशोक श्रीकांत साठी. आणि आता क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते 63. खरोखरच चांगली खेळी श्रीकांत याच्याकडून. रन्स कसे येऊ देत पण चेंडू सीमा पार होतोय 4 धावेसाठी. अशोक श्रीकांत साठी. पाहूया लेगच्या दिशेने तडवला चेंडू. थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेतोय ऋतिका फायटर संघ. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 65. खरोखरच चांगला असा धावांचा डोंगर रचलाय तो रवी 11 संघासमोर ऋतिका फायटर संघाने. आता मात्र इथे कमबॅक करतोय अशोक. यानंतर होणारा सामना रॉकस्टार वर्सेस भाविक 11. दोन्ही संघाच्या इथे कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. रॉकस्टार वर्सेस भाविक 11. परत एकदा अशोक मारा करतील श्रीकांत साठी. आता लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. पाहूया झेल बाद होतोय का आणि ते झेल सुटते. या 2 धावा वाढतायत. झेल तर सुटतोय पण 2 धावा पण पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 67. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना परत एकदा अशोक आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. मारा करतील ते श्रीकांत साठी आणि लेग साईडने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 69 धावा पूर्ण होत आहेत. 70 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान ठेवलंय ते रवी 11 संघासमोर. पाहायला गेलं तर रवी 11 संघाकडे पण तसे अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतील आपल्याला. ज्या हिशोबाने बघायला गेलं तर तेवढाच तगडाचा संघ रवी 11 आपल्याला पाहायला मिळतोय.
दुसरा सामना रवी 11 वर्सेस ऋतिका फायटर्स आणि भलं मोठं असं आव्हान ठेवलंय ते रवी 11 संघासमोर. किती रे 70 ना 70 ना 70 या 70 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामीवीर मैदानात परेश आणि नितीन दोन्ही विस्फोटक असे फलंदाज. रवी 11 संघाकडून पाहायला मिळतील आपल्याला. परत एकदा निहाल आणि सूर्य कसा तटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने पाहूया. झेल बाद होतोय का आणि इथे झेल निसटतोय आणि थेट जातोय षटकार. या 6 धावेने संघाचं खातं ओपन होतोय. संघाची धाव संख्या होते बिनबाद 6. इथे फलंदाजाला जीवनदान देतोय क्षेत्ररक्षण. गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आपल्याला ऋतिका फायटर संघाकडून. निहाल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन परत एकदा लेग साईडच्या दिशेने ते ठेवलेला चेंडू पाहूया. 6 धावा सलग बॅक टू बॅक षटकार येत आहेत ते परेशाच्या बॅट मधून. मी पहिलेच बोललो होतो दोन्ही विस्फोटक असे फलंदाज या संघामध्ये दिसत आहेत. संघाची धाव संख्या होते बिनबाद 12. खरोखरच जर परेश शेवटपर्यंत थांबला तर 4 षटकामध्येच आज सामना संपवेल एवढी ताकद त्याच्या बॅटमध्ये आणि त्याच्यामध्ये आहे. आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान देताना परेश आणि त्याला साथीदार लावलाय तो नितीन नॉन स्ट्राईक एंडवर. एक तगडा गोलंदाज ज्याचं नाव आहे या दिवामध्ये निहाल. तोच परत एकदा बॉलिंग मार्कवर परेशसाठी. थोडं ऑफसाईडच्या बाहेरील चिंच अवांतर धाव म्हणून डिक्लेअर करतायत वाईटच्या स्वरूपात. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 13. पाहूया इथे अजूनही षटकारची हॅट्रिक मारतोय का परेश. परत एकदा निहाल राईट वर मारा करतील परेशसाठी आणि सुरेख असा गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण लेग साईडच्या दिशेने श्रीकांत मासे यांच्याकडून. या 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 15 बिनबाद 15. खरोखरच पाहायला गेलं तर सुरेख अशी फलंदाजी परेशच्या बॅट मधून निघते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 15. परत एकदा निहाल. आता मात्र थोडा टप्पा चेंज करायला लागेल तो निहालांना नाही तर तेवढाच परत समाचार पाहायला मिळेल. खरोखरच कालच क्षेत्ररक्षणाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे हा संघ हारला होता आणि त्याच परत तीच चुकी करताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या इथे 4 ने वाढते चौकाराच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या होते 19. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण वारंवार त्याच खेळाडूकडून पाहायला मिळतंय आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कर्णधार मोठं आव्हान पेलताना स्वतःच्या खांद्यावरती पाहायला मिळतो तो परेश. एक नावाजलेला असा खेळाडू ज्याचं मोठं नाव आहे दिवा. या दिव्यामध्ये तोच परेश स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर इथे नितीन. निहाल परत एकदा राईट वर मारा करते परेशसाठी. फुलटॉस चेंडू पाहूया पंचांचा नोचा इशारा आणि गचाळ क्षेत्ररक्षण. या 5 धावा या 5 धावेने म्हणजे सोने पे सुहागा असं पाहायला मिळतंय ते. खरोखरच निहाल यांच्याकडून गचाळ असं मला गोलंदाजी पाहायला दिसते कारण एकदम खराब गोलंदाजी. त्याचा मोबदला रवी 11 संघाला आणि त्याचा फायदा घेतोय तो परेश. धावांचा अक्षरशः इथे भरमार आणि परत निहाल आपल्या फ्री हिट या चेंडूवर फ्री हिट असेल. निहाल परेश
जेव्हा पण त्याचा फायदा मात्र काही घेऊ शकले नाहीत ते क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि त्याचा मोबदला 2 धावा कुठल्या आहेत त्या या चेंडूवरती निहालच्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 26. खरोखरच सुरेख असं फलंदाजी पाहायला मिळते परेश यांच्याकडून आणि आता मात्र सामंजस्यपणे खेळतोय चेंडू थोडासा सन्मान देतोय चेंडूला खरोखरच सुरेख असा चेंडू होता निहालाचा जर निहालने असेच चेंडू टाकले असते तर किमान 10 ते 12 धावा दिले असते आपण थोडस खराब असं गोलंदाजी पाहायला मिळते ती ऋतिका फायटर संघाकडून त्याचा मोबदला रवी 11 संघाला मिळतो आणि संघाची धाव संख्या पहिल्या षटकाराच्या अखेरीस 27 बिनगडी बाद 27. सामना चालू करायचा आहे पंचांनी पाहूया दुसऱ्या षटक घेऊन कोण येतंय बॉलरचं नेम बॉलर नाव दीपक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन दीपक पाहूया कमबॅक करतोय का आपल्या टीमला दीपक एक तगडा असा खेळाडू ऋतिका फायटर या संघाकडून वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळतोय परेश फक्त 6 चेंडूंचा सामना केलाय परेशाने आणि 25 धावा कुठल्या आहेत त्या परत एकदा सामन्याला चालू होतोय सामना सुरुवात होते मोठं आव्हान ठेवलं 70 धावांचं आणि ते पेलताना परेश स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेताना पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला 1 धाव पूर्ण करतोय पाहूया दुसऱ्या धावेसाठी येत आहे का 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय 2 धावेने संघाची धाव संख्या होते आणि सोने पे सुहागा बोलतात नो चेंडू नो चेंडू आणि पंचांनी पुढचा चेंडू फ्री हिट असेल का सांगायचंय फ्री हिट म्हणजे आता संधी चालून आली आहे ती रवी या संघासमोर पाहूया ती संधी पेलतोय का परेश या 3 धावेने संघाची धाव संख्या होते 30 बिनगडी बाद 30 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 40 धावांची गरज एकाच षटकामध्ये जवळजवळ 30 धावा कुठल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण अजूनही एक चेंडू सुद्धा झालेला नाहीये पंचांचा निर्णय अंतिम असेल दोन्ही संघांनी त्यांची नोंद घ्यायची आहे आणि सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे अजूनही इथे पाहायला गेलं तर दोन्ही संघांकडे मॅच 50-50% पाहायला गेली तर पण मात्र परेश जर 4 ओव्हर थांबला तर मात्र 1 मॅन आर्मी सारखा पाहायला मिळेल तो खेळ आपल्याला परेश यांच्याकडून आता मात्र चेंडू फ्री हिट असेल दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची फ्री हिटचा चेंडू असेल परत एकदा गोलंदाज आणि सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते या फ्री हिटच्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण होते 1 धावेने संघाची धाव संख्या होते 31 बरोबर ना सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला परेश यांच्याकडून आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो नवीन फलंदाज नितीन पाहूया तेवढी दर्जेदार आणि विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते का संत गतीची फलंदाजी पाहायला मिळते ती नितीन यांच्याकडून पंचांकडे दात मागताना व्हाईटची पण पंच यांच्यावरती काहीच परिणाम नाही चेंडू निर्धाव जातोय आणि यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये सामावतोय या
सामन्यामध्ये खरोखरच असं रोमांच पाहायला मिळतोय. दोन्ही 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 ठिकाणी तुल्य बसे खेळाडू पाहायला मिळत आहेत. एक तेरी तो एक मेरी. परत एकदा दाद मागताना पंचांकडे, पण पंचांवरती काहीच परिणाम नाही होतोय ते. आता मात्र परेश थोडेसे समजावताना नितीन यांना. पाहूया दीपक कशी गोलंदाजी करतायत ते आपल्या टीम साठी. आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी. राईट वर मारा करतील आणि लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावेने, या 4 धावेने संघाची 30. फलंदाजी नितीन यांच्या सुद्धा बॅट मधून पाहायला मिळतंय. विस्फोटक फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. परत एकदा दीपक मारा करतील नितीन साठी. ऑफसाईडच्या दिशेने एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातं ते स्वप्नील यांच्याकडे. कारण कालच्या मॅच मध्ये एका हातामध्ये झेल टिपला होता तो स्वप्नील यांनी. आणि आता स्ट्राइक वर परेश. दीपक मारा करतील परेश साठी. पाहूया. आणि थोडासा हलका असा कट करतोय चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. आणि 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाची धाव संख्या होते 37. 2 षटका अखेरीस संघाची धाव संख्या 37. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. आता मात्र कुठेतरी मॅच 50-50% मध्ये दिसताना पाहायला मिळते. पण जोपर्यंत परेश मैदानात आहे तोपर्यंत सामना हा 70% रवी 11 संघाकडून असेल. पण पाहायला गेलं तर तेवढीच गोलंदाजीमध्ये धार असलेले गोलंदाज म्हणजे श्रीकांत मासिये समोर खेळत असताना. पाहूया आपल्या टीम साठी यावेळी गोलंदाजी पाहायला मिळेल का ती श्रीकांत यांची. पाहूया तिसऱ्या षटकाची दुरासा मारण्यात कोण येतोय. बॉलर नेम. बॉलरचं नाव सांगायचं श्रीकांत. ज्याने खरोखर कशी विस्फोटक अशी फलंदाजी करत आपल्या संघाला 70 धावांपर्यंत पोहोचवलं तो श्रीकांत बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना श्रीकांत मासिये आणि गोलंदाजीवर श्रीकांत. या टीम मध्ये 2 श्रीकांत पाहायला मिळतील आपल्याला. परत एकदा श्रीकांत राईट वर मारा करतील परेश साठी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती श्रीकांत याची. थोडा विचार विनिमय करून मला वाटतं श्रीकांतला गोलंदाजीसाठी आणलंय आणि त्याचा फायदा मिळतोय तो. ऋतिका फायटर संघाला. परत एकदा श्रीकांत राईट वर मारा करतील परेश साठी. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया 6 धावा. पंच 6 धावाची खून करताना
या 6 धावेने संघाची धाव संख्या होते 42. 43 माफ करा 43. खरोखरच एक वन मॅन आर्मी सारखा खेळ पाहायला मिळतोय तो आपल्याला परेशाच्या फलंदाजीतून. चेंडू दुसरा घ्यायला सांगू का पंचांना? ते बघ कुठं स्वस्त आहे कचऱ्यामध्ये. तिसरी ओव्हर झाले ना, चेंडू दुसरा घ्यायला सांगू का? ते कचऱ्यामध्ये बोलतो. प्लेयरला बोलव. खेळाडूंनी आतमध्ये यायचं इथे. दुसरा चेंडू घ्यायचा आहे. सामना चालू करायचा आहे. यानंतर बरेच सामने खेळवायचे आहेत आपल्याला. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय तो परेश आणि संघाची दोरा सांभाळतोय. पाहूया परत श्रीकांत मारा करतील परेश साठी. आणि आता मात्र सुरेख असा चेंडू होता. चेंडू मध्ये कोणतीही खराबी नव्हती, पण एक दिमागयुक्त शॉट असा पाहायला मिळतोय तो आपल्याला परेशाच्या फलंदाजीतून. आणि या 4 धावा, या 4 धावेने संघाची धाव संख्या होते 47. बिनगडी बाद 47. खरोखरच सुरेख अशी फलंदाजी परेश यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर कॅच सोडल्यानंतर येते एकदम अग्रेसिव्ह पद्धतीने खेळतोय तो परेश. आता मात्र पंचांनी निर्णय सांगायचा आपला. 4 धावा पंचांची 4 धावेची इथे इशारा येतो. या 4 धावेने संघाची धाव संख्या पोहोचते 51. खरोखरच विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला परेश यांच्याकडून. पाहूया आपल्याला या सामन्यामध्ये अर्धशतक पाहायला मिळतंय का ते पॅरिसच्या बॅट मधून. कारण आणि आता ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण होते. थोडस गजा क्षेत्ररक्षण, पण 1 धाव पूर्ण करतात. 1 धावेने संघाची धाव संख्या होते 52. रन गती काही थांबत नाहीये, रन येत जात आहेत. जर हा सामना ऋतिका फायटर संघाला जिंकायचा असेल तर परेश यांना थांबवायला लागेल. आणि लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. सोरोग असा फटका पाहायला मिळतो तो नितीन यांच्या बॅट मधून. आता मात्र नितीन यांनी सुद्धा आपले हात खोललेत, पण गोलंदाजी पाहायला मिळाली तर थोडी खराब, म्हणजे लेग साईडच्या दिशेने चेंडू ठेवतोय आणि संघ पोहोचतोय. या 4 धावेने संघाची धाव संख्या होते 56. यानंतर होणारा मोठा सामना रॉकस्टार वर्सेस भाविक 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी मैदानात यायचंय. पाहायला गेलं तर सामना रवी 11 वर्सेस ऋतिका फायटर्स. सामना 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची गरज. म्हणजे एक विस्फोटक फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला तर परेशांच्या फलंदाजीतून. आणि संघाला तारलंय तर एक तारणहार म्हणून, एक संजीवनी प्रमाणे आपल्या वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय. आम्हाला स्कोरर सांगता येते 15 चेंडूंचा सामना करून 44 धावा. इथे रॉकस्टार वर्सेस भाविक 11 आणि संघ टॉस विन, रॉकस्टार संघ टॉस विन होतोय. यानंतर होणारा सर्वात मोठा सामना, आमने सामने की टक्कर, रॉकस्टार वर्सेस भाविक 11.
सामना चालू करायचा लवकरात लवकर. चौथी गोलंदाजी घेऊन कोण येत आहे ते संघाची धुरा सांभाळत आहे. बॉलरचं नाव सांगायचंय दीपक. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथा षटक घेऊन दीपक. पण समोर पाहायला गेलं तर तेवढा तगडा फलंदाज जो वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय परेश. दीपक तू परेश राईट मोर द बॉल आणि पंचांकडे दाद मागताना पाहूया पण पंचांवरती काहीच परिणाम नाही. चेंडू निर्धाव जातोय. खरोखरच सुरेख असा टप्पा पाहायला मिळतोय तो आपल्याला दीपक यांच्याकडून. परत एकदा दीपक आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. समोर असतील ते परेश. दीपक तू परेश आणि आता इथे पाहूया जेल होतोय का. इथे जेल सुटतोय. एक धाव पूर्ण होते आणि एकच धावांवर समाधान मानावं लागतंय ते रवी 11 संघाला. आणि आता स्ट्राईकवर आहेत नितीन. नितीन सुद्धा वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहे ज्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी. आतापर्यंत या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव खर्ची केली 2 चेंडू मध्ये ती दीपक यांनी. पाहूयात आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणतायत का. परत एकदा दीपक आणि आता ऑफसाईडच्या दिशेने तडवलं चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. 4 धावा. नितीन यांनी सुद्धा आता मात्र हात खोलले. त्यांनी दोन्हीकडून म्हणजे परेश यांच्याकडून सुद्धा रन येतात आणि नितीन यांच्याकडून या 4 धावेने संघ पोहोचतोय. एकसष्ट. आता जिंकण्यासाठी फक्त 9 धावांचा इथे लक्ष ठेवलंय कारण 9 धावाच पाहिजेत 70 साठी. परत एकदा दीपक आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. मारा करतील ते नितीन साठी आणि 1 धाव निघते आणि आता स्ट्राईक वर आलाय एक विस्फोटक फलंदाज परेश. मला वाटतं वैयक्तिक 45 धावांवरती खेळत असणार ते म्हणजे परेश. आणि चेंडू असतील 17 चेंडू 45 धावा. खरोखरच एक विस्फोटक फलंदाजी. परत एकदा दीपक आणि आता लेग साईडच्या दिशेने तडवला चेंडू. पाहूया किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण केलेले. दुसऱ्या धावेसाठी येतोय. 2 धाव पूर्ण होतोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जो सामना जिंकला जातो तोच सामना क्षेत्ररक्षणामुळे. एक शॉट एकच धाव. एक धावाने संघ पोहोचतोय. 63 स्ट्राईक वर परेश. नॉन स्ट्राईक एंड वर नितीन. नितीनने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. वैयक्तिक 14 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष. पाहूया आता अंतिम षटक घेऊन निर्णायक षटक घेऊन कर्णधार कोणाकडे येतो. बहुतेक श्रीकांत मासिये येण्याची शक्यता.
दाट दिसतोय. हो नक्कीच सागवे गावचा हा खेळाडू, राजापूर तालुक्याचा खेळाडू पाहायला दिसतोय, ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती ती मीरा रोड येथे झालेल्या. आता पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देत होते श्रीकांत. यानंतर होणारा मोठा सामना, दोन्ही ठिकाणी पाहायला गेले तर तेवढे तगडे असे खेळाडू, रॉकस्टार वर्सेस भाविक 11. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून अंतिम षटक घेऊन सागोगावचा स्टार श्रीकांत मासे बॉलिंग मार्क वर तयार. आणि तेवढंच उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्याला परेश यांच्याकडून. पण आता स्ट्राईक वर ते मात्र नितीन. वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना, म्हणजे पार्टनरशिप पाहायला गेली तर 63 धावांचं एवढी अशी बहुमूल्य योगदान ते दोघांनीच दिलं अजूनपर्यंत. पण पाहूया आपल्या या धारदार गोलंदाजी समोर नितीन आणि परेशांचं कितपत योगदान पाहायला मिळेल ते. रवी 11 संघाकडून परत एकदा श्रीकांत राईट वर मारा करतील नितीनसाठी, आणि स्ट्राईक वर परेश, आणि ते नितीन यांना परतावं लागतंय 14 या धावसंख्येवर. स्ट्राईक आपल्याकडे घेतली होती परेश यांनी. वैयक्तिक 46 धावांवरती परेश. पाहूया अर्धशतक पाहायला मिळेल का ते आपल्याला रवी 11 संघाकडून खेळणारा परेश याच्या बॅट मधून. पाहूया नितीन यांची जागा घेण्यासाठी मैदानात कोण येतंय. सुरेख अशी गोलंदाजी मी तुम्हाला बोललो होतो की उत्कृष्ट अशी गोलंदाजी मीरा रोड येथे झालेल्या चषकामध्ये पाहायला मिळाली होती ती श्रीकांत मासे यांनी 9 रन 6 चेंडू मध्ये डिफेन्स केले होते. पण आता 30 दर्जेदार खेळी पाहायला मिळते का बघूया, कारण एक चाणक्य आणि तीक्ष्ण असा फलंदाज समोर परेश जो वैयक्तिक 46 धावांचं योगदान देऊन खेळतोय. आणि नितीन यांची जागा घेण्यासाठी मैदानात एक हार्ड हिटर अनिकेत जो नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. पाहूया श्रीकांत मासे एक विकेट मिळवून देतो आपल्या संघाला. संघ परत कमबॅक करतो का पाहूया. ऋतिका फायटर, पण पाहायला गेलं तर 80% मॅचेस ही झोकली आहे ती परेशच्या बाजूने, म्हणजे रवी 11 संघाकडून. पण पाहायला गेलं तर तेवढीच खोलवर गोलंदाजी श्रीकांतची सुद्धा आहे. श्रीकांत आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. 5-6 पावलांचा रनअप घेऊन राईट मोर मारा परेशसाठी. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. श्रीकांत मासे यांची थोडासा टर्न होतोय चेंडू आणि यष्टीरेश यांच्या हातामध्ये समाविष्ट होतोय. मी अजून एकदा वारंवार आठवण करून देईल, मीरा रोड येथे झालेल्या सामन्यामध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावांचं डिफेन्स केले होते. आता परत एकदा श्रीकांत मासे ऑन फायर. पाहूया परत एकदा गोलंदाजी मार्क तयार. राईट वर मारा करे परेश साठी. 46 धावांवर परेश आणि पंचांकडे दाद मागताना पण पंचांवर काहीच परिणाम नाही. लेग बाईसचा इशारा करताना 3 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर अलिकेत, नॉन स्ट्राईक एंडवर परेश. खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी श्रीकांत मासे यांच्याकडून. जर श्रीकांत यांना याच्या पहिल्याच जर गोलंदाजीसाठी घेऊन आले असते तर आता चित्र मात्र काहीतरी वेगळं असतं स्क्रीनवर. बोलणार आहे ना.
पाहूया श्रीकांत मासिये. श्रीकांत मासे ऑन फायर. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी श्रीकांत मासे यांच्याकडून. जिंकण्यासाठी पाहूया किती धावा पाहिजे त्या. 3 चेंडू आणि 6 धावांची इथे खेळी करायची आहे. पाहूया 3 चेंडू 6 धावा. आता मात्र परत सामना बरोबरीमध्ये येतोय. 3 चेंडू 6 चेंडू 3 चेंडू 6 धावांची गरज. आणि आता मात्र सुयोग अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया इथे फलंदाज बाद होतो का. फलंदाज बाद. इथे मोठा धक्का मिळाला तो रवी 11 संघाला अनिकेतच्या स्वरूपात. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी सागवेचा स्टार खेळाडू. पण आता मात्र इथे ऋतिका फायटर संघाकडून खेळताना श्रीकांत मासिये कानाच्या नावाने ओळखला जाणारा खेळाडू खरोखरच कमबॅक करून दिला आपल्या संघाला. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो तो श्रीकांत मासे यांच्याकडून. एक दर्जेदार अशी गोलंदाजी श्रीकांत मासे यांच्याकडून. आणि फलंदाज बाद होऊन परत. पण आता मात्र स्ट्राईक वर गेलाय तो परेश, जो वैयक्तिक 46 धावांची खेळी करतोय. आणि चेंडू मात्र वापरले ते 20 चेंडू मध्ये 46 धावांची खेळी. एक विस्फोटक फलंदाजी परेश यांच्याकडून. परत एकदा श्रीकांत मासे ऑन फायर. पाहूया श्रीकांत मासे 5-7 पावलांचा रनअप घेऊन राईट ओव्हर मारा परेश साठी. आता मात्र खरोखरच पाहूया पंचाकडे अपील मागताना. आणि मोठा धक्का. टीम कमबॅक करते. उत्कृष्ट गोलंदाजी श्रीकांत मासे यांच्याकडून. मी तुम्हाला वारंवार सांगेन ती मॅच ज्याच्यामध्ये मीरा रोड मध्ये 6 चेंडू मध्ये 9 रन डिफेंड केले होते श्रीकांत मासे. आणि तो श्रीकांत मासे आता स्क्रीनवर दिसत असताना आपल्या टीम साठी 6 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष असताना टीम पोचते 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. श्रीकांत मासे ऑन फायर. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी श्रीकांत मासे यांची. श्रीकांत मासे ऑन फायर. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 30 गोलंदाजी सागवे यांकडून. एक नामांकित गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा तेवढी उत्कृष्ट अशी फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती श्रीकांत मासे यांच्याकडून. 4 10 8 10 12 14 धावा कुठल्या होत्या त्यांनी श्रीकांतनी. आणि आता तेवढी दर्जेची गोलंदाजी. मी तुम्हाला तो एक शब्द वापरला होता. एक धारदार अशी गोलंदाजी श्रीकांत मासे यांच्याकडून. पाहूया श्रीकांत मासे. परत एकदा श्रीकांत मासे ऑन फायर. राईट ओव्हर मारा करतील. आणि आता मात्र इथे श्रीकांत मासे यांनी खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी करत जो सामना 90 ते 95% रवी 11 संघाकडे होता तो सामना अक्षरशः तोंडामधून काढून घेऊन इथे ऋतिका फायटर संघ विजयी होतोय. दोन्ही संघांचे इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्रीकांत मासे यांनी खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आणि त्याचा मोबदला म्हणजे ऋतिका फायटर संघ विजयी होतोय.